हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल लाईफ फॅक्ट्स. मी इथे फॅशन, हेल्थ रिलेटेड, इन्फॉर्मेशनल, शॉपिंग हॉल्स, प्रोडक्ट रिव्ह्यू असे बरेच व्हिडिओ करत असते. सो एकदा माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा की मी कोणकोणते व्हिडिओज बनवले आहेत. कोणताही व्हिडिओ मिस नाही व्हायला पाहिजे. तर आज बनवणार आहे मी व्हिडिओ LG 10 kg वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग कशी करायची. घाई गडबडीच्या दिवसात आपण क्लिनिंग तर विसरूनच जातो, पण पंधरवड्यातून एकदा तरी हा डीप क्लिनिंग करायलाच लागतो, नाहीतर आपल्या कपड्यांना घाण चिटकत असते. बऱ्याच मैत्रिणींना अनुभव आलाच असणार. बघा, हा असा वरून घाण होऊन जातो, ही असं पावडर राहून जातं किंवा इथं खालती बघा हा अशी मळ आल्यासारखी त्याला येऊन जाते. हे साबणाचं फेस वगैरे, निरमाचं फेस वगैरे असतं, त्याचीच घाण असते. ही जाळी बघा किती घाण झालेली आहे. ही फक्त 15 दिवसाची घाण आहे. 15 दिवसाआधी मी ह्या क्लीन केलेला होता. सो बघूया आपण कसा क्लीन करायचा आहे. यामध्ये टब क्लिनिंगचा ऑप्शन असतो, पण टब क्लिनिंगमध्ये काय होतं, जे खाली होल्स असतात आणि खालचं एरिया तेवढंच तो क्लीन करतो आणि त्याला 1.5-2 तास लागतात आणि पाणीसुद्धा खूप लागतं. ह्या एरियाचं तो क्लीन करून जातो, पण वरच्या एरियांना, वरच्या सगळ्या अडचणीच्या तिथं आपल्यालाच करायला लागणार. आणि ही जाळी भयंकर घाण झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा किती मळलेलं आहे हे. तर ही शेवटी आपल्या कपड्यांना अडकू नये म्हणून आपण पंधरवड्यातून एकदा तरी हा साफ करायलाच हवा आहे. तर मी हे स्वच्छ करून घेते. बऱ्याचशा मैत्रिणींची ही तक्रार असते की वॉशिंग मशीनमध्ये कपडे साफ नाही होत. तर एक तर क्लिअर आहे की जसं आपण हाताने धुवून स्वच्छ होते कापड, तसं ते कितीसुद्धा तुम्ही डिटर्जंट किंवा लिक्विड घातलं तर ते स्वच्छ होणार नाहीच आहे. जर आपले ऑफिसचे वगैरे कपडे असतील तर ते इझिली निघून जातील, स्वच्छ होतील. पण मुलांचे गार्डनमध्ये खेळलेले, स्कूलचे आणि खूपच मळलेले कपडे हे जरा निघणं कठीणच आहे. त्यामुळे तुमचा गैरसमज असेल तर तो काढून घ्या की एकदम घाण झालेला कापड एकदम स्वच्छ आणि पांढरा शुभ्र होऊन बाहेर निघेल असं होणं शक्यच नाही आहे. सो या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी साड्यांचा सिरीज केलेली आहे. बनारसी साडी, कांजीवरम साडीज आणि डिझायनर साड्या, लेहेंगा, ज्वेलरी, स्किन केअर प्रोडक्ट्स असे बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहेत. सो एकदा नक्की माझ्या पेजला विजिट करा आणि व्हिडिओज पाहून घ्या. आणि तुम्ही कळवा तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडतील. एखाद्या वस्तूची इन्फॉर्मेशन, रिव्ह्यू बघायचं असेल तर ते सुद्धा कळवा कमेंटमध्ये. आणि यानंतर मी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू हे सुद्धा कळवा. मी लवकरच ओव्हनचा सुद्धा डीप क्लिनिंग आणि डेमोचा व्हिडिओ आणणार आहे. सो यानंतर मी वॉशिंग मशीनचा सुद्धा डेमो व्हिडिओ आणणार आहे. सो लवकरच सबस्क्राईब करून घ्या. एकसुद्धा व्हिडिओ मिस व्हायला नको आहे. सो बघा, ही जाळी आता मी वॉश करून घेते. ह्याला हलकासा साबण किंवा निरमा किंवा शॅम्पू लावून तुम्ही मस्त अशी धुवून घ्या.
यानंतर खूपच महत्त्वाचा भाग म्हणजे ही वॉटर सप्लायची ही पाईप असते, त्याला आपण क्लीन करून घ्यायला हवं. आधी वॉटर बंद करून घेऊया, पाणी बंद करून घेऊया. आणि ही इथं जे असतं ही एक छोटीशी जाळी असते आणि त्यातून आपल्या मशीनमध्ये वॉटर सप्लाय होत असते. तर तीसुद्धा खूप घाण झालेली असते. अगदी पावसाळ्यात पाणी घाण वगैरे येतं, त्यामुळे एकदम ती लाल अशी आणि चिखल असा झालेला दिसून येतं आपल्याला. तर हे आपल्याला काढून स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे इझिली अशी बोटाने निघत नाही आहे, तर मी यासाठी नील कटरचा यूज करते आणि ही स्वच्छ करून घेते. सो आता ही स्वच्छ केलेली जाळी त्यात घालून मी हे बंद करून घेते. आणि नक्कीच कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा कोणती व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील. तर चला तर मग बाय बाय.